बजेटमध्ये काही महत्त्वाच्या घोषणा देखील करण्यात आलेल्या आहेत। त्या घोषणा नेमक्या काय पाहूयात टॉप 9 घडामोडी। भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात येणार, तर भारताला जागतिक खेळणी केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न। मेक इन इंडिया अंतर्गत पर्यावरणपूरक खेळणी बनवणार, सीतारामन यांची घोषणा। देशातील 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना, 1.7 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होणार, तर नाफेड एनसीसीएफ कडून डाळींची खरेदी केली जाणार, अर्थसंकल्पातून घोषणा। विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारसाठी घोषणांचा पाऊस, बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना करणार, लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदा होणार, तर IIT पटनाचा देखील विस्तार करण्याची घोषणा। पायाभूत सुविधांसाठी राज्यांना 1.5 लाख कोटी, जलजीवन मिशन 2028 पर्यंत वाढवलं, देशातील प्रत्येक घरापर्यंत नळानं पाणी पोहोचवणार, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये घोषणा। सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल लॅब सुरू करण्यात येणार, तर सक्षम अंगणवाडी आणि पोषम 2.0 योजना लागू होणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सर सेंटर उघडलं जाणार, तसंच जिल्हा रुग्णालयामध्ये डे केअर सेंटर देखील सुरू केलं जाणार। SC/ST प्रवर्गातील महिलांसाठी विशेष योजना आणणार, या योजनेमधून 5 लाख महिलांना लाभ मिळणार। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये स्टार्टअपसाठी 10 कोटींची मर्यादा, नवीन उद्योगपतींना 2 कोटीपर्यंत कर्ज, तर लेदर इंडस्ट्रीमध्ये 22 लाख लोकांना रोजगार मिळणार, अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती। व्हिसा देण्याच्या पद्धतीमध्ये सुलभता आणणार, व्हिसासाठीचे नियम सोपे करणार, भारतामध्ये उपचार घेऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी व्हिसा दिला जाणार, अर्थसंकल्पामध्ये घोषणा, तर वैद्यकीय पर्यटन वाढवलं जाणार।